महाराष्ट्रात एसआयआरच्या कामाच्या दृष्टीने पुणे शहर जिल्हा, ठाणे शहर जिल्हा, मुंबई येथे एसआयआरच्या कामाची गती खूप कमी आहे. 50% पण मॅपिंग झाले नाही आहेत आणि ज्याला आपण डिजिटलायझेशन म्हणजे घरी फॉर्म आल्यानंतर भरून त्याचं डिजिटलायझेशन त्याचं प्रमाण तर काही भागात 10 ते 15% आहे. या संबंधात थोडी चिंताही व्यक्त करण्यात आली आहे आणि त्याला कशी गती देणार. कामाची गती खूप कमी आहे. 50% पण मॅपिंग झाले नाही आहेत आणि ज्याला आपण डिजिटलायझेशन म्हणजे घरी फॉर्म आल्यानंतर भरून त्याचं डिजिटलायझेशन त्याचं प्रमाण तर काही भागात 10 ते 15% आहे. या संबंधात थोडी चिंताही व्यक्त करण्यात आली आहे आणि त्याला कशी गती देणार. आमचे अध्यक्ष धीरज भाऊ बाकी सगळे आमदार पण या कामाला लक्ष देत आहेत. त्या संबंधी विस्तृत चर्चा झाली आहे. आता जे BLO असतं जो कामाला स्टाफ आहे तो तिप्पट करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे. भारतीय जनता पक्ष पण या दृष्टीने विशेष कॅम्पेन करणार आहे. त्याचबरोबर मतदारांना एक विनंती करायची की त्यांनी स्वतः एसआयआरची सगळी माहिती उपलब्ध करून द्यावी. काही वस्त्या अशा आहेत त्याची त्यांना आम्ही माहिती दिलेली आहे जिथे राजकीय पक्षाचा मशिदीत बसून BLO रजिस्ट्रेशन करीत आहेत. या संबंधी काही शाळांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यात 2 लाखहून अधिक मतदार असे आहे यात ते बांगलादेशी आहे, अपात्र आहे किंवा त्यांचं 2-4 ठिकाणी नाव आहे. त्या संबंधीही कारवाई केली जाणार. पुण्यात नेमकी काय परिस्थिती आहे? तुम्ही आता म्हणाले की 2 लाख. पुणे शहरात मॅपिंगचं प्रमाण पुणे आणि मुंबईत मध्ये सगळ्यात जास्त कमी आहे. त्या दृष्टीने पुणे महापालिका, राज्य सरकार, राजकीय पक्षांनी जोरदार कॅम्पेन करायची गरज आहे. पुण्यातले आम्ही पुढच्या 2 दिवसात आता 100 वस्त्यांची यादी तयार करून देणार आहोत जिथे संशयित मतदार, बांगलादेशी मतदार, दुबार मतदार जास्त संख्येत आहेत. आमच्या शहर अध्यक्षांनी हे कबूल केले आहे की आम्ही 2 दिवसात ती यादी सुपूर्द करणार. प्रत्येक विधानसभा मतदारसंघावाईज पण याचा आढावा घेत आहे. आज 4 विधानसभेच्या बैठका आहेत. आम्ही स्वतः आवाहन केलंय. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती केली आहे. आमदार असो, खासदार असो, नामदार असो किंवा नगरसेवक त्यांनी पुढच्या शनिवार आणि रविवार असे आता 2 शनिवार रविवारच उरले आहेत. 15 दिवस आहे. हे 4 शनिवार रविवार भाजपचा प्रत्येक लोकप्रतिनिधी, आमदार, नामदार, खासदार, नगरसेवक हे मोठे एसआयआर कॅम्प आयोजित करणार. राम मंदिरासंदर्भातला प्रश्न आहे. आज गोविंदगिरी महाराजांनी भूमिका मांडलेली आहे की याच्यामध्ये संपतराय यांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते चुकीचं आहे किंवा गंभीर स्वरूपाचं आहे. पण जे म्हटलं जाते की 1400 कोटी रुपयांचा अपार याच्यामध्ये झालेला आहे, तर त्यांनी असं म्हटलं की फक्त 3 कोटी रुपये चोरी झालेली आहे. चोरी लहान असो मोठी असो ही दुर्दैवी बाब आहे. याची तपास आता ट्रस्टनी ते पोलीस यंत्रणा CBIला सांगितले आहेत. त्यांचा तपास सुरू झालेला आहे. त्यांचा रिपोर्ट येईपर्यंत आपण थांबणे बरं. काही राजकीय लोकांना एकदम रामाची आठवण झाली, ठाकरे बंधूंना. त्या संबंधी मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या हिंदू धर्मात शेवटच्या क्षणी म्हणजे ज्यावेळी अवसान, इथे राजकीय पक्षांचा दोघांचा अवसान होत आहे त्यावेळी त्यांना राम आठवणं स्वाभाविक आहे. परंतु नैतिकतेच्या आधारावर आपण रामाचं उदाहरण देतो. मात्र ट्रस्टमधला एकही व्यक्ती राजीनामा देत नाही आणि SBIच्या कर्मचाऱ्यावरती अटक झाली की SBIचे कर्मचारी असे हे दोषी आहेत. मग हे जबाबदारी असताना राजीनामा का देत नाहीत? नंतर ते येऊ शकतात ना. आपण एकाच वेळी दोन्ही गोष्ट मागणं, एका बाजूला आपण व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन आणि ऍक्शनची मागणी करतोय,
मग ज्यांना इन्व्हेस्टिगेशन टॉप एजन्सीचा दिलंय त्यांचा जो अहवाल येणार त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार. मी पुन्हा एकदा सांगतो, एकाच वेळी सगळ्या गोष्टी करता. इन्व्हेस्टिगेशनची मागणी केली, टॉप एजन्सीला इन्व्हेस्टिगेशन करायची जबाबदारी अधिकारी दिली, न्यायालय पण याच्यात इंटरेस्ट घेत आहेत. त्यावेळी पहिलं निष्कर्ष देणं हे थोडं आपण जबाबदारी आपण म्हणजे त्या एजन्सीना तपास करून जो अहवाल येणार तो स्वीकारला जाणार आणि कठोर कारवाई होणार. कोणाला वाचवलं जाणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.